लोकसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला। कारण बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागलाय। लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करता न आल्यानं अजित पवार यांच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीतली बार्गेनिंग पॉवर घटणार अशी चर्चा आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। अजित पवारांनी भाजप शिवसेनेशी संधान बांधत राज्यातील सत्ता सोपान गाठलं। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद, पुण्याचे पालकमंत्रीपद आणि अजितदादांसोबतच्या 9 जणांना मंत्रिपद देण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 43 आमदार अजित पवारांसोबत आहेत। अजित पवारांनी लोकसभेच्या 4 जागा लढवल्या। बारामतीची लढाई तर अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती। बारामतीच्या याच लढाईत काकानं पुतण्याला मात दिली आहे। बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। निकालानं धडा मिळाला असं वाटतं तुम्हाला? त्याचे विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला लावावे। अनेक गोष्टी आहेत ते सांगते, आता आजच सांगा वगैरे, पण शहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून शहाणपणा हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील, माहिती नाही। तर दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील, अर्चना पाटील यांनाही पराभव स्वीकारावा लागलाय। रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाल्यानं अजित पवारांच्या पक्षाचं खातं उघडलं। हीच काय ती दिलासादायक बाब। मात्र स्वतःचा प्रभाव असलेल्या बारामतीसारख्या मतदारसंघात सुनेत्रा पवार विजय मिळवून न शकल्यानं अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। तो जो फांसी तोड़ने का काम उन्होंने किया, जो गलत तरीके उन्होंने अपनाए, इसकी रिएक्शन इस रूटीन में लोगों ने ली है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी, उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो सबक आम जनता ने सिखाए। अच्छी बात। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता अजित पवारांची कसोटी लागणार आहे ती विधानसभेच्या जागा वाटपात। अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी जवळपास विधानसभेसाठी 80 ते 90 जागांची मागणी केली होती। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। लोकसभेत अजित पवारांच्या पक्षाला जास्त करिश्मा दाखवता आला नाही, त्यामुळे अजित पवारांची विधानसभेच्या जागा वाटपात बार्गेनिंग पॉवर घटणार असल्याची चर्चा आहे। विधानसभेसाठी 80 ते 90 जागांची मागणी अजित पवारांच्या पक्षानं केली। महायुतीत ती भाजप मान्य करेल का याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे। महायुतीत अजित पवारांच्या पक्षाला सामील करून घेण्याच्या निर्णयाचा भाजपला तितकासा फायदा झालेला नाही। तसंच पक्ष फोडाफोडीचा निर्णय जनतेच्या पचनीही पडलेला नाही। या पार्श्वभूमीवर विधानसभेत महायुतीत अजित पवारांना किती जागा मिळणार याची उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।